जालना शहरासाठी 100 कोटींची पाणीपुरवठा योजना आम्ही आणली हे फुकटचे जलसम्राट माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार कैलास गोरंट्याल यांचे नाव न घेता टीका। कपूर गल्ली इथं 60 लाख रुपयांचे विकास कामाचं उद्घाटन। माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर भाऊसाहेब घुगे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले यांची उपस्थिती। आज दिनांक 8 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान जालना शहरातील गणपती गल्लीजवळील कपूर गल्ली इथं 60 लाखांच्या कामाचं उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांची उपस्थिती होती। जालना जायकवाडी पाईपलाईनसाठी 100 कोटी रुपये निधी आम्ही मंजूर करून घेतले। जे आम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही काय केले, त्या शहरासाठी प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज सरकारनं दिलंय। कोणी श्रेय घेऊ नये, कोणी उठून बॅनर लावावे लागले। जालना शहराला बायपास हा अर्जुनराव खोतकर यांनीच मंजूर करून घेतला। रेल्वे उड्डाण हा आम्हीच मंजूर करून घेतलाय। आम्ही निधी मंजूर करतो, पण आम्ही असं बॅनर लावत नाही। माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार कैलास गोरंट्याल यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। यावेळी किरण शिरसाट, माजी नगरसेवक गोपी गोगडे, राम सत्कर यांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बदल होऊ लागलेला आहे, पण तो हा बदल आपल्याला शिक्षणामध्ये या ठिकाणी दिसला पाहिजे। मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून चांगल्या गोष्टी या ठिकाणी केल्या पाहिजेत। तुम्ही अनेकदा माझ्यावर जबाबदारी टाकली। या जबाबदारीत जे लोक प्रश्न विचारतात की 5 कामं सांगा, 5 कामं सांगा, अरे या शहराला पाणी आम्हीच दिलं। या शहराला पाणी जी जायकडून थेट पाणी आलं ना, ते कोणी दिलं विचारा? यांनी दिलं का? जे आम्हाला प्रश्न विचारतात त्यांनी? या जायकवाडीला थेट योजना आम्ही तयार केली आणि आम्ही जायकवाडीला पाणी या ठिकाणी आणून दिलं की जे कायमस्वरूपी तुम्हाला आवश्यक आहे। फुकटचे जर सम्राट नाही झालो आम्ही, फुकटचं नाही झालो आम्ही। जे लोक प्रश्न विचारतात त्यांनाही आमचा प्रश्न आहे, तुम्ही काय केलं या शहरासाठी? आम्ही या शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना देण्याचा प्रयत्न केला। आम्ही आता जालना शहरासाठी 100 कोटी रुपयाचं आपण पाणीपुरवठ्याचं बिल आपल्याला पुरत नाही। आम्ही 100 कोटीचा प्रस्ताव तयार केला सोलारचा जालना महानगरपालिकेसाठी, आणि तो 100 कोटीचा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मान्य करून घेऊ। मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की अनेक सरकारची योजना, मेडिकल प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज देण्याची सरकारची योजना आहे। फुकटचा कोणीतरी श्रेय हा म्हणतो मी केलं, तो म्हणतो मी केलं। अरे सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी देण्याचा, कोणी तिन्ही लोक उठून बॅनर लावा लागले। अरे हा निर्णय सरकारचा आहे, सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक जिल्ह्याला आपल्याला मेडिकल कॉलेज या ठिकाणी द्यायचे। आम्ही निश्चितपणे आम्हाला जे विचारतात ना, हे शहराला राज्यामध्ये कोणत्याही शहराला बायपास होण्याच्या अगोदर या अर्जुन खोतकरनी हा वर्तुळाकार जो बांगडीसारखा बायपास आहे तो आम्ही या शहराला दिलेला आहे। 3 ओव्हरब्रिज आम्ही या शहराला दिले। आपला हा कुठला रेल्वेचा ओव्हरब्रिज आम्ही तुम्हाला या शहराला दिलेला आहे। आम्ही निश्चितपणे या ठिकाणी बोंबा तुमच्यासारखा मारत नाही, खोटे तुमच्यासारखे आम्ही या ठिकाणी घेत नाहीत, त्याला काय म्हणतात श्रेय। त्यामुळं आम्ही तुम्हाला कधीतरी सांगितलं का आम्ही संताजी की तुमच्या आपल्या आनंद स्वामी मंदिरला आम्ही 70 लाख रुपये दिले? की कोणाला तरी माहिती आहे का? आम्ही नाही लावत अशा बोर्ड, आम्ही नाही लावत की आम्ही अशा बलगाणा करत नाही किंवा आम्ही सांगत नाही कुठं। देवाचं काम आम्ही तीर्थक्षेत्रामध्ये किंवा पर्यटनामध्ये आम्ही घेतो। 70 लाख दिले सुद्धा त्यांना, आणि त्यामधून आपण निश्चितपणे एक चांगला विकास साध्य करू शकतो। तुम्ही विचार करा की आपलं जिल्हा रुग्णालय ते माझ्याच काळामध्ये मोठं घाटी आम्हीच या ठिकाणी केलं। घाटी झाल्यानंतर नाना हे जे रुग्णालय, या रुग्णालयाचं संपूर्ण अस्तित्व संपणार होतं। मी त्यावेळेस आमदार होतो, मंत्री होतो, त्यावेळेस मी आमदार होतो, त्यावेळेस तो रुग्णालय महिलांसाठी विशेष रुग्णालय केलं पाहिजे हा आग्रह मी धरला तो, आणि त्यावेळेस हे रुग्णालय तोडून टाकणार होतं पूर्णपणे माझ्यामुळं। जे मला प्रश्न विचारतात 5 काम कोणते, ते महिला रुग्णालय आज जिथं हजारो लाखो महिला उपचार घेतात, ते रुग्णालय फक्त अर्जुन खोतकर म्हणून या शहरामध्ये राहू शकलं, या शहराला मिळू शकलं। मी अनेक गोष्टी सांगू शकत, आपल्याला त्यांच्या तोंडी लागायचं नाही, त्यांना बोलायचं नाही। मग तो निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं विकास या शहराला आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। आज याही भागामध्ये एक चांगलं काम या ठिकाणी गोपी गोगडेच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहिलं। संताजीने सुद्धा खूप मेहनत या परिसरामध्ये केलेली आहे। रामप्पा आणि आमची सर्व मंडळी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करणारी मंडळी या ठिकाणी आहे। तर पुढच्याही काळामध्ये तर या भागामध्ये मुलांसाठी मी मागं आलो तेव्हा म्हणलो होतो एक चांगली अभ्यासिका आपल्याला करता येईल का? मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला या भागामध्ये एखादं रूम्स वगैरे जिथं मुलं बसू शकतील, पंचायती वाड्यामध्ये एक वेगळं तुम्हाला काही करता येईल का? म्हणून त्याचं लग्न होत राहतील।
परंतु त्या पंचायती वाड्यामध्ये तुम्ही मायाशी भांडा, मला बोला की आम्हाला कॅम्प्युटर द्या, आम्हाला आमचे मुलं चांगले तज्ज्ञ झाले पाहिजे, त्याच्यासाठी पुस्तकं आणून द्या, चांगल्या मुलांना तिथं लायब्ररी आणा, तुम्ही थोडंसं लक्ष करा त्यामध्ये.